नमस्कार शेतकरी मित्रांनो. आताच कापूस खरेदीला एक मुहूर्त ठरला आहे असंच म्हणावं लागेल. कारण शासकीय कापूस खरेदी करण्यासाठी 1 सप्टेंबरपासून तर 30 सप्टेंबरपर्यंत शेतकऱ्यांसाठी कपास किसान या ॲप्सवर नोंदणी करायला सांगितली होती. अद्याप जवळपास बऱ्याच शेतकऱ्यांनी काय केलेली आहे, नोंदणी केलेली आहे. जवळपास 30 ते 35% शेतकरी याच्यामध्ये नोंदणी केलेली आहेत. ऐका नाही, ज्यांना हमी भावाने कापूस घालायचा आहे अशा शेतकऱ्यांनी काय झालेलं आहे, 30 ते 35% शेतकऱ्यांनी नोंदणी केलेली आहे. 30 तारखेपर्यंत याची नोंदणी चालणार आहे. त्यानंतर 15 ऑक्टोंबरपासून पुढं कापूस खरेदी करण्यासाठी शासन तयार आहे. म्हणजे 15 ऑक्टोंबरपासून शासन कापूस खरेदी करण्यास सुरुवात करणार आहे. त्यापूर्वी आपण जर या कपास किसान ॲप्सवर जर कापूस शासकीय हमी भावाने आपल्याला घालायचा असेल तर आपल्याला नोंदणी करणं खूप गरजेचं आहे. त्यामुळं आता थोडेच काही दिवस काय झालेले आहेत, शिल्लक राहिलेले आहेत. आणि त्या शिल्लक राहिलेल्या दिवसामध्ये आपण काय करायचं आहे, आपल्या मोबाईलवर कपास किसान ॲप्स डाउनलोड करून त्याच्यामध्ये आवश्यक ती माहिती काय करायची आहे, भरायची आहे. आणि माहिती भरून मग आपल्याला काय करायचं आहे, आपला हमी भावाने कापूस काय करायचा आहे, शासनाला विक्री करायची आहे. त्यासाठी आपल्याला कपास किसान या ॲप्सवर नोंदणी करणं खूप गरजेचं आहे, महत्त्वाचं आहे. त्याच्याशिवाय शेतकऱ्याला दुसरा काही पर्याय नाही. आपण जर नोंदणी नाही केली तर शासनाने काय केलेलं आहे, येणारा जो बाहेरच्या देशातला कापूस आहे त्याचा आयात शुल्क कमी केलेला आहे. आणि मग तो व्यापारी तर मनमानीप्रमाणे काय करणार आहे, तर कापूस खरेदी करणार आहे. तर त्यांच्या हिशोबाने मग ते भाव लावणार, मग आपल्याला देणार आहे का नाही. आणि शासनाचा तर हमी भाव आहे 8,110 रुपये. याप्रमाणे मग आपल्याला जर तो एवढा भाव घ्यायचा असेल तर सर्व शेतकऱ्यांनी काय करायचं आहे, कपास किसान या ॲप्सवर काय करायचं आहे, आपली नोंदणी करायची आहे. नोंदणी केली तरच तुम्हाला काय करणार आहे, शासनाला हा कापूस विकता येणार आहे, कापूस शासनाला देता येणार आहे. तुम्ही जर नोंदणी नाही केली तर तुम्हाला हमी भावाने कापूस विकता शासनाला येणार नाही. आणि आपला कापूस मातीमोल शेतकऱ्याचा जो आहे तो व्यापाऱ्यांना काय करावं लागणार आहे, विकावा लागणार आहे. आणि यावर्षी कापसाचं प्रमाण थोडंसं काय झालेलं आहे, घटलेलं आहे. काही भागामध्ये वाहून गेलेलं आहे, अतिवृष्टी पूर परिस्थिती निर्माण झालेली आहे. त्यामुळं आपलं काय करायचं आहे, कपास किसान या ॲप्सवर आपली नोंदणी करायची. आणि हमी भावाने 15 ऑक्टोंबरपासून विदर्भामध्ये कापूस खरेदी करण्यास सुरुवात झालेली आहे, आहे का नाही. मग अमरावती जिल्ह्यामध्ये असे कापूस खरेदीचा मुहूर्त ठरलेला आहे. तिथून मग सगळीकडे हळूहळू काय होणार आहे, चालू होणार आहे. मग ज्या शेतकऱ्याला हमी भावाने कापूस घालायचा आहे त्या शेतकऱ्यांनी काय करायची आहे, नोंदणी करायची आहे. आणि नोंदणी केल्यानंतर आपल्याला एक अट जी आहे ती ई पीक पाहणीची आहे. ई पीक पाहणी आपल्याला बंधनकारकच आहे. ई पीक पाहणी फिक्स करावीच लागणार आहे, तरच आपल्याला कापूसाची विक्री करता येणार आहे, हमी भाव आपल्याला प्राप्त करता येणार आहे. त्यामुळं ई पीक पाहणी करणं सर्व शेतकऱ्यांनी बंधनकारक आहे. त्याची 30 तारीख आत्ताची आहे का नाही, 30 सप्टेंबर तारीख आहे. तोपर्यंत सर्व शेतकऱ्यांनी काय करायचं आहे, शेतकरी स्तरावरली ई पीक पाहणी करून घ्यायची आहे. आणि आपला हमी भावाने कापूस काय करायचा आहे, शासनाला विकायचा आहे. धन्यवाद.